नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत फिरण्यासाठी जंगलामध्ये। तर मित्रांनो, इकडे सगळीकडे दिसतं एकदम बरड असा दिसतो, कारण सगळीकडे झाडे नाही, फक्त जमीन दिसते आणि छोटे छोटे जे तरवटे आहेत ते दिसतात आणि त्याच्यानंतर थोडंफार बारीक बारीक गवत दिसतं। तर मित्रांनो, तुम्हाला ह्या मागे पण दिसत असतील थोडंफार, जास्त मोठे काय झाडं दिसत नाही, पण एक लाईन आहे फक्त चिंचेच्या झाडाची। तर मित्रांनो, ही जी लाईन आहे ती तुम्हाला 1 2 3 4 5 अशा मागे पण 4-5 चिंचा दिसत असतील आणि माझ्या पण मागे एक चिंचेचं झाड दिसत आहे। आणि ह्या साईडला जर आपण कॅमेरा फिरवला तर ह्या पण साईडला तुम्हाला एक चिंचेचं झाड दिसेल, म्हणजे एक ना त्याच्या पण पुढे 2-3 झाडं आहेत, एकदम लाईनीशीर झाडं आहेत। तर मित्रांनो, आज आपण चिंचा खाण्यासाठी जाणार आहोत। खूप चिंचा आहेत, पण मी ज्या चिंचेच्या खाली आहोत त्या चिंचेला काही फळं आलेले नाहीत, म्हणजे चिंचेच्या ज्या शेंगा असतात त्या आलेल्या नाहीत मित्रांनो। तर आपण आता त्या पुढच्या झाडावर जाऊ आणि तिथं आपण चिंचा पाडणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण चिंचा खाणार आहोत। तर आपण मित्रांनो आता जाणार आहोत त्या चिंचेच्या पुढे आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला तिथं किती चिंचा लागलेल्या आहेत त्या मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे। तर मित्रांनो, आता आपण जाऊया तिथं आणि किती चिंचा आहेत आणि आहेत का नाही ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि ह्या चिंचेला तर काहीच चिंचा नाही आणि तिकडे तुम्हाला थोड्याफार ह्या 2 चिंचेला चिंचा लागल्या नाहीत आणि त्या तिकडच्या तिसऱ्या चिंचेला थोड्याफार लागलेल्या आहेत, पण तिथं न जाता तुम्हाला मी पुढे जाणार आहोत आणि पुढे दाखवणार आहोत, कारण थोड्या जास्त चिंचा तिथं मला दिसल्या म्हणून तिथं जायचं मन केलंय। तर आपण मित्रांनो जाऊया तिथं आणि त्याच्या आधी तुम्हाला इकडे दाखवतोय, सगळीकडे एकदम मोकळं वातावरण आहे आणि झाडे आणि झुडपे तर दिसतच नाहीत, कारण फक्त एक लाईन आहे ती, जशी डोंगर रांगा कशा असतात तशी ही चिंचेची लाईन आहे मित्रांनो। आणि तुम्हाला मी तिथं नेऊन दाखवतो किती चिंचा आहेत आणि थोडंफार गवत पण आहे इथं मित्रांनो। गवतात पण थोडं भीती वाटते, कारण काय पण असू शकतं इकडे। आणि हे पहा चिंचेचं झाड मित्रांनो, आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहोत किती चिंचा लागल्या आहेत त्या, त्याच्यानंतर आपण चिंचेवरती चढण्याचा प्रयत्न करू। तर आता आपण चिंचा पाडण्यासाठी चढणार आहोत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो किती चिंचा आहेत त्या। तर मित्रांनो, तुम्हाला ते दिसत असतील माझे मित्र आहेत तिथं, आम्ही गाडीवर आलो होतो 3 जण। तर आता तिथं तुम्हाला हे चिंचेचे झाड दिसत असतील आणि ती लाईनच चिंचेची आहे आणि त्या चिंचेशी आपण चिंचा न पाडता इकडे आलो आहोत ह्या चिंचेच्या इथे। तर तुम्हाला मी दाखवतो इकडे, तर हे पहा मित्रांनो, हे आहे चिंचेचं झाड। तर एवढं मोठं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो त्याला ह्या चिंचा कशा लागलेल्या आहेत त्या। तर मित्रांनो, खूप चिंचा पण त्याला आलेल्या आहेत। तर आता आपण तिथे वरती चढणार आहोत आणि चिंचा तुम्हाला मी वरून दाखवणार आहे जवळून कशा आहेत, किती लागलेल्या आहेत त्या। तर मित्रांनो, आता आपण चिंचेच्या बुडापाशी आलो आहोत आणि हे पाहू शकता तुम्ही, हे चिंचेचं बुड आहे आणि आता आपण चिंचेवरती चढणार आहोत मित्रांनो। तर ही चिंच तुम्हाला दिसत असेल आणि आता वरती चढणार आहोत, वरती आपण चिंचा पाडणार आहोत। तर आता आपण चढूया चिंचेवरती। तर मित्रांनो, आता आपण चिंचेवरती चढलो आहोत आणि एका हातामध्ये स्टँड धरायला लागतं, त्याच्यामुळं कसा चढलो काही ते तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवता आले नाही आणि मी माझ्या पद्धतीने तर मी चढलो आहे मित्रांनो, कारण एका हातामध्ये स्टँड धरून आणि चढायचं झाडावर म्हणजे ही एक अवघडच गोष्ट आहे मित्रांनो। कारण
झाडावर चढणे ही पण एक कलाच आहे मित्रांनो, तुम्हाला तर चांगलं आणि पक्क माहीत असेल. आणि कसं सगळ्यांना काही झाडावर चढता येत नाही, कारण झाडावर चढणं आणि खूप मोठ्या झाडावर चढणं ही खूप मोठी कला असते मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असेल. तर आता तुम्हाला मी दाखवतो ह्या किती चिंचा लागलेल्या आहेत मित्रांनो त्या. तरी आता आपण किती अंतरावर आलो आहोत ते पण मी दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे. आणि रस्ता तिकडच्या बाजूला तुम्हाला रस्ता पण दिसत असेल आणि ह्या चिंचा पण दिसत असतील. किती मोठमोठ्याल्या चिंचा आहेत त्या. आता आपण चिंचेची टेस्ट करणार आहोत कशा प्रकारे. तर चिंचा तर हे पहा मित्रांनो, किती चिंचा आहेत त्या अशा प्रकारे. आणि भरपूर चिंचा ह्या चिंचेला लागलेल्या आहेत. तर तुम्हाला मी आता थोडा बॅक कॅमेरे पण दाखवतो, कारण पुढच्याच कॅमेऱ्याने दाखवून काही चांगल्या प्रकारे तुम्हाला चिंचा दिसणार नाहीत. मागच्या कॅमेऱ्याने जर दाखवेल तर तुम्हाला भरपूर अशा चिंचा दिसतील. तर मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, एकदम जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर तुम्हाला खूप चिंचा दिसतील. थोडं आपल्याला जे आकाश आहे ते साथ देत नाही, कारण थोडं चांगल्या प्रकारे दिसत नाही. आणि ह्या बाजूला तर दिसत असतील थोड्याफार. आणि ह्या पाहू शकता मित्रांनो, किती चिंचा आहेत त्या. झूम करून दाखवतो मित्रांनो. अशा प्रकारे ह्या खूप अशा चिंचा आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला चिंचा आता खुडून दाखवतो. त्याच्यानंतर आपण चिंचा किती वंजलेल्या आहेत आणि किती कच्चे आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपण व्लॉग्स संपवून टाकू. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतोच. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे ह्या चिंचा ज्या आहेत त्या तुम्हाला दिसत असतील. थोड्या म्हणजे खूपच कच्च्या आहेत. अजून त्याची साईज एकदम काहीतरी झालेली आहे, म्हणजे खूपच कच्चे आहेत. कारण हा जो भाग आहे तो अजून एकदम हिरवा आहे. त्याच्यावर कशी तरी आपण भरपूर प्रमाणात भुरी यायची बाकी आहे. त्याच्यानंतर त्या पिकतील. तर मित्रांनो, तरीही आपण टेस्ट करून बघू कशी थोडी चव आहे त्याची. ती चव म्हणजे कडूच असणार, म्हणजे आंबटच असणार. पण मग तसं तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल, कारण चिंच पाहिली म्हणजे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी हे सुटतंच मित्रांनो. एक आपण खिशामध्ये ठेवून देऊ. थोडी केव्हा ही म्हणजे टायमावर टेस्ट करता येईल. तर मित्रांनो, खूप कच्ची आहे शेंग. म्हणजे ही चिंचेची जी शेंग आहे खूप कच्ची आहे, कारण त्याच्यामध्ये जो बी असते, चिंचोका म्हणून ती एक बी असते, ती पण अजून चांगल्या प्रकारे बनलेली नाही. तर मित्रांनो, खूप ह्या चिंचा ज्या आहेत ह्या चिंचा खूप कच्च्या आहेत. अजून खूप याची साईज पण व्हायची बाकी आहे. त्याच्यानंतर साईज होऊन त्याच्यावर चांगली ती दणकट मजबूत बनेल. त्याच्यानंतर ती एक चिंच चांगली बनेल. त्याच्यानंतर ती पुसाटेल आणि पुसाटल्यानंतर थोडी
पिकायला हळूहळू सुरुवात होईल. त्याच्यानंतर ती पिकेल आणि त्याच्यानंतर पिकल्यावर मग तर एकच नंबर मित्रांनो, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी हे सुटतेच. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.